संगीत संत कथा कथाकार रामायणाचार्य हभप साध्वी सोनाली दीदी करपे, समस्त ग्रामस्थ पांगरी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. नामस्मरण करत रामानंद स्वामी निघाले. रामानंद स्वामी जसे काशीवरून निघाले, त्यांना माहिती होतं इंद्राणीच्या तटावरती पवित्र भगवान श्री शंकराचे एक स्थान आहे. शिवभक्तांना शिवस्थान कुठे आहे हे सांगण्याची गरज पडत नाही. जर सच्चा शिवभक्त असेल तर अजूनही जगामध्ये असे काही लोक आहेत की ज्या देवावरती गाढ श्रद्धा आहे, त्या देवाचं मंदिर कोणत्या दिशेला आहे ते गाव ओळखीचं असो अथवा नसो, पण त्यांच्या अंतःकरण त्यांना सांगत असतं की या ठिकाणी या भागात शिवमंदिर आहे, या ठिकाणी या देवाचं मंदिर आहे. हे अंतःकरण बोलतं माणसाचं. कधी जेव्हा गाढ श्रद्धा एखाद्या दैवताबद्दल असेल तेव्हा. अजूनही माझ्या संपर्कात अशी काही लोक आहेत, नवीन गाव असू द्या, रस्ता नवीन असू द्या, पण त्यांना आवडणारा देव कुठे आहे त्या गावातून जाताना हे जरी त्यांना माहिती नसेल तर आपोआप त्यांचे हात जोडले जातात. मग आम्ही विचारावं, हात का जोडले? त्यांनी सांगावं, माहिती नाही पण इथे कुठेतरी माझा देव आहे. आणि जवळून जाऊन पाहावं तर बरोबर त्यांचं सांगितलेलं निघतंय. अजून तशी काही माणसं आहेत. तसं इथे सिद्धेश्वराचं पवित्र स्थान भगवान श्री शंकराचं आहे. शिवभक्त होते रामानंद स्वामी. आणि मग तिथे इंद्राणीच्या तटाला त्यांनी थांबले. सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं, इंद्राणी मातेचं दर्शन घेतलं. पिंपळ वृक्षाच्या बाजूला थोड्याशा अंतरावरती बसलेले आहेत. ऐका बरं, माणसाची साधना माणसाच्या जीवनातल्या अडचणी कशा सोडवत असते. अडचणी सोडवण्यासाठी सगळ्यात मोठा प्रबळ उपाय जर कोणता असेल तर ते आहे साधना. रुक्मिणी मातेची साधना आज फळाला येणार होती. रुक्मिणी मातेच्या जीवनातले जे काही प्रश्न होते त्या प्रश्नांचा उलगडा आजपासून होणार होता. अडचणी आजपासून संपणार होत्या. तपस्येला फल आजपासून येणार होतं. काशी विश्वनाथाच्या पवित्र दरबारामध्ये ज्यांचं आयुष्य त्या ठिकाणी गेलं, असा महात्मा सिद्धेश्वराच्या पवित्र प्रांगणामध्ये बसलेला, मुखावरती दिव्य तेज आहे, अलौकिक त्या ठिकाणी देह यष्टी आहे, साधनेनं तपानं भारावून गेलेलं शरीर आहे, वाणीमध्ये सामर्थ्य आणि पावित्र्य आहे, डोळ्यामध्ये निखारा आहे, अंगारे डोळ्यामध्ये, पण त्याच्यामध्ये करुणा सुद्धा भरलेली आहे. अनेक सद्गुणांची ठेव असणारे ते महात्मे तिथे बसले. रुक्मिणी मातेनं प्रदक्षिणा घातल्या आणि का कुणास ठाऊक त्यांची इच्छा झाली, माझ्या आईवडिलांचे संस्कार आहेत, संत दिसल्यानंतर संतांना वंदन करावं, संतांना वंदन करावं आणि आपण आपल्या घरी जावं का, माझे म्हातारे मायबाप माझी वाट पाहत असतील. रुक्मिणी माता प्रदक्षिणा पूर्ण करून लगबगीनं रामानंद स्वामींच्याकडे आल्या आणि चरणावरती माथा टेकवला. माथा टेकवत असताना, माथा खाली झुकवत असताना महात्म्याचं लक्ष गेलं होतं त्या मुलीच्या कपाळाकडे. कपाळावरती मोठं कुंकू आहे, सिंदूरनं भांग भरलेला आहे, हातामध्ये हिरवागार चुडा आहे, पायामध्ये जोडवं आहे, गळ्यात मंगळसूत्र आहे, संयमाचं आणि मर्यादेचं प्रतीक डोक्यावरती पदर आहे. कमी वयातली मुलगी आहे पण सालस आहे, सुज्ञ आहे, अध्यात्मानं हिचं मन भरलेलं आहे, समजदारी आहे हिच्याकडे, किती धार्मिक वृत्तीची आहे. साधूचं दर्शन घ्यावं कसं हे हिच्या कृतीवरून लक्षात येत आहे. आणि तिच्या चेहऱ्यावरचं तेज पाहून, तिच्या चेहऱ्यावरची सात्विकता पाहून आशीर्वाद दिला रामानंद स्वामींनी. अखंड सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. काय आशीर्वाद दिला? अष्टपुत्र सौभाग्यवती भव. ऐकताय का पांगरीकर? काय दिला आशीर्वाद? अष्टपुत्र सौभाग्यवती भव. माथ्यावर हात ठेवून जेव्हा आशीर्वाद मिळाला तेव्हा चरणावरचं मस्तक जसं उभारलं तसं टचकन डोळ्याला पाणी आलं आणि आपल्या पदरानं डोळे पुसले. बाळा का रडते तू? महात्मा क्षमा करा, मला साधूंशी प्रश्न उत्तर करावेत हे माझ्या रिवाजामध्ये नाहीये, हे माझ्या आईवडिलांच्या संस्कारात नाही.
माझ्या आईवडिलांचे संस्कार सांगतात की संतांनी बोलावं आणि आम्ही ऐकावं आणि ऐकलेलं आचरणात आणावं. पण आज तुमचा आशीर्वाद, त्या आशीर्वादानं माझ्यासमोर प्रश्न उभा केलाय, मी अष्टपुत्र सौभाग्यवती कशी होईल? बाळा, तुझ्या कपाळावरचं कुंकू मला बोलतंय, तुझ्या भांगातला सिंदूर माझ्याशी बोलला, तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र, पायातलं जोडवण, हातातलं कंकण, याच्याही पलीकडे शालीनतेचं प्रतीक तुझ्या डोक्यावरचा पदर मला बरंच काही बोलून गेलाय. आणि हे सगळं तुझं लक्षण मला बोललं, मग मी बोललोय. असा नाही बोललो मी बाळा, मग माझं तोंड बोललंय. माझ्या अंतकरणातला भाव, अगोदर तुझा भाव माझ्या अंतकरणाला भिडला आणि मग अंतकरणातून आशीर्वाद बाहेर पडला. असाच नाही पडला आशीर्वाद बाहेर. अरे साधू आशीर्वाद देतील आपल्याला, जीवन बदलून जाईल, पण आशीर्वाद घेण्यासाठी तेवढी तेजस्विता आपल्याकडे सुद्धा असली पाहिजे, तेव्हा न मागता आशीर्वाद मिळेल. आशीर्वाद मागायची गरज नाही, अगोदर तयारी करा, आपली मिळणार आहे. एक उदाहरण मला नेहमीच सांगायला आवडतं, नेहमीच. झाडाला फळ पिकल्यानंतर पोपटाला पत्र पाठवायची गरज नसते. झाडाला एक फळ अगदी कमी पक्व होतं, न पिकलेलं, आणि ते फळ सारखंच म्हणायचं, पोपट दादा कधी येणार आहे तो? ए पोपट दादा, तू कधी माझा आस्वाद घेणार आहेस? ये ना. त्यावेळेला त्या फळाला समजावून सांगितलं, तुला पोपटाला बोलवायची गरज नाही, तू अगोदर पक्व हो, आपोआप येईल पोपट आणि तुझा स्वाद घेईल. आणखी एक समजेल असं उदाहरण देते. फुलांचा बगीचा होता, अनेक फुलं लागलेली होती त्याच्यामध्ये, जाई, जुई, बकुळ, जास्वंद, चमेली, मोगरा, प्राजक्ता, अनेक प्रकारची फुलं होती. त्या फुलामध्ये कळी होती, कळी. आणि रोज फुलाची पाहणी करण्यासाठी माळीदादा होता. माळीदादा उमललेल्या फुलांना तोडायचा, हारामध्ये गुंफायचा आणि देवाच्या गळ्यामध्ये नेऊन घालायचा हार. 3 दिवसापासून एक कळी मागे लागली माळीदादाच्या. माळीदादा मला पण घे ना, हारामध्ये गुंफून घे आणि देवाच्या गळ्यात घाल ना, घे ना मला, देवाच्या गळ्यामध्ये जाण्याचं प्रारब्ध मला पण मिळू दे, देवाच्या दर्शनाचं, देवाची पूजा करण्याचं सौभाग्य मला पण मिळू दे. असं कोण म्हणत होतं माळीदादाला? झोपल्या का तुम्ही? असं कोण बोलत होतं? कळी. ती कळी रोज म्हणत होती, माळीदादा मला पण घे ना, मला घेऊन जा ना देवाकडे. पण माळीदादाचं वाक्य होतं, माळीदादा म्हटला, कळीताई तुला घेऊन जा म्हणण्याची गरजच नाही, तो अगोदर फूल म्हणून विकसित हो. जेव्हा तू स्वतः फूल बनशील ना, तेव्हा तुला बोलवायची गरज नाही, आपोआप मी तुला घेऊन जाईल आणि देवाच्या चरणावर अर्पण करेल. संत महात्म्याला आम्हाला आशीर्वाद द्या, आम्हाला आशीर्वाद द्या म्हणण्याची गरजच नाही. स्वतः एवढे तयार व्हा की त्यांची इच्छा झाली पाहिजे आपल्याला आशीर्वाद देण्याची. स्वतःला तयार करा अगोदर. स्वतःला तयार केलं की काही बोलवायची गरज नाही, सगळं काही स्वतःहून तुमच्याकडे येईल. अगोदर साधना केली रुक्मिणी मातेनं आणि मग आशीर्वाद मिळालाय. रामानंद स्वामी सुद्धा म्हणतात, बाळा मी ठरवून नाही बोललो, माझं अंतकरण बोललंय, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. बाबा मला मान्य आहे तुमचं अंतकरण बोललंय. गहिवरल्या, टचकन डोळ्याला अश्रू भरले आणि पदरानं डोळे पुसत म्हटल्या, आशीर्वाद तुमचा कसा खरा होणार? बेटा कपाळावरचं कुंकू म्हणजे तुझा पतीचं लक्षण आहे ना. हा बाबा. बाळा तुझ्या पायातलं जोडू म्हणजे तुझ्या पतीचं लक्षण आहे ना. हा बाबा. गळ्यातलं मंगळसूत्र, हातातला चुडा, भांगातलं सिंदूर, डोक्यावरचा पदर, हे कशाचं लक्षण आहे? आहे बाबा, हे पतीचंच लक्षण आहे सगळं. हे सगळं माझ्या पतीसाठी आहे, पण माझा पती माझ्याजवळ नाही. माझा पती जर माझ्याजवळ नसेल तर अष्टपुत्र सौभाग्यवती भव कशी होईल मी? कुठे गेला तुझा पती? माहिती नाही बाबा मला. संन्यास घ्यायचा, संन्यास घ्यायचा, संन्यास घ्यायचा, एकच त्यांचा प्रश्न, रुक्मिणी जाऊ का मी? एक दिवस रागाच्या भरात बोलले मी, जा घ्या संन्यास. मला सोडून गेले बाबा. माझा विचार पण नाही केला की मी कशी जगेन त्यांच्याशिवाय.
एका पतिव्रता स्त्रीसाठी तिचं पती सर्वस्व असतात. एका पतिव्रता स्त्रीसाठी पतीशिवाय दुसरं जगच नाही. पतीशिवाय तिला कुणाचं तोंडही पाहावंसं वाटत नाही. तिचे पती, तिचं विश्व, तिचं जग, तिचा आनंद, तिचं सुख, तिचं दुःख, सगळं काही तिचं तिचे पती असतात. माझं जग संपलंय बाबा, माझे पती माझ्या जवळ नाहीत, कुठे गेले मला माहिती नाही. नाव काय तुझ्या पतीचं? विठ्ठलपंत. चेहरा कसा आहे? माझ्यासारखाच आहे बाबा. तसं नाही, त्यांच्यासारखा माझा चेहरा आहे. पतिव्रता स्त्रीचं समर्पण. हनुमंतरायानं रामरायाला विचारलं होतं. हनुमानजी म्हटले होते, भगवान आईचा शोध घ्यायला जातो मी, पण सीता माता आहेत कशा? सीता माता पतिव्रता स्त्री आहे आणि तिचं सर्वस्व भगवान प्रभू रामचंद्र. लक्षण विचारलंय मातेचं हनुमानजीनं. भगवान माझी आई दिसते कशी? रामाचं उत्तर आहे, हनुमंता सीता मज स्वरूप आहे, ती माझ्यासारखी आहे. अगदी तसंच रुक्मिणी माता म्हटल्या अगोदर, माझे पती माझ्यासारखे. पुन्हा दचकून म्हणतात, नाही माझ्या पतीसारखी मी दिसते, तुम्ही समजून घ्या बाबा. माझे पती जसे आहेत ना तशी मी दिसते. अगदी हुलिया विचारला, चेहरापट्टी विचारली, रंग विचारला, उंची विचारली, बोलण्याची ढब विचारली, आवाजाचा आघात विचारले, सगळं काही विचारलं. चलण्याची चाल विचारली, हातवारे विचारले, सवयी विचारल्या, काही आवडीनिवडी आहेत का त्याही विचारल्या. आणि कान देऊन गोष्ट ऐका पुरुष मंडळी. एखाद्या पुरुषाला आईच्या नंतर जर कोण जवळून पारखत असेल, आईच्या नंतर जर कोण ओळखत असेल तर पत्नी, दुसरं कोणी नाही. पतीला, एखाद्या पुरुषाला आईनंतर जर कोण जाणत असेल तर फक्त पत्नी जाणते. आईला लेकराच्या सवयी माहिती असतात, लेकराच्या खोडी माहिती असतात. आईला लेकराला काय आवडतं काय आवडत नाही या सगळ्या गोष्टी जशा माहिती असतात. आईच्या नंतर जशाच्या तशा सगळ्या गोष्टी जर कोणाला माहिती असतील, पतीच्या आवडी निवडी सवयी, तर एका स्त्री शक्तीला त्याच्या पत्नीला. पण रुक्मिणी माता सगळं काही सांगतात, आवडी सांगतात, निवडी सांगतात, सवय सांगतात, चालण्याची ढब सांगतात, बोलण्यातलं वळण सांगतात, सगळं काही सांगतात. स्वभावातली काही गुण सांगितलेली आहेत. आणि जसं जसं रुक्मिणीने सांगावं तसं तसं रामानंद स्वामींचं लक्ष अनेक शिष्यापैकी चैतन्य नावाच्या शिष्याकडे केंद्रित झालं. अरे हे सगळं लक्षण तर चैतन्याशी जुळतंय. किती दिवसापूर्वी आले बाळा तुझे पती? सांगितला कालावधी. कालावधी बरोबर भरला. आणि त्याच काळामध्ये महाराष्ट्रातून एक युवान आलेला आपल्याकडे, पण त्यानं सांगितलं मी विवाहित नाही. कदाचित आपल्याला खोटं बोललं असेल. आणि मग विश्वास पक्का झाल्यानंतर महात्मे म्हटले, बाळा काळजी करू नको, तुला जो शब्द दिलाय ना आम्ही, अष्टपुत्र सौभाग्यवती भव असण्याचं वरदान दिलं ना, ते वरदान आता सत्य होणार. कसं होणार बाबा? तुझा पती तुला आणून देतो मी सिद्धनाथाच्या आशीर्वादानं. कारण त्यानं जुळवलंय ना तुझं, तर तोच तुझ्या पतीला आता तुला सुपूर्द करेल. चिंता करू नको. सिद्धोपंत आणि रुक्मिणी माता या दोघांनाही आनंद झाला. रुक्मिणी मातेच्या आईवडिलांना आनंद झाला, रुक्मिणी मातेला आनंद झाला. आणि ज्यावेळेला काशीला परत गेले रामानंद स्वामी, आपले गुरुजी अर्ध्यातून आले की काय एवढ्या लवकर दूरवरची यात्रा कशी पूर्ण झाली? सगळ्या शिष्याने विचारलं तर बाकीचं काहीच न बोलता चैतन्याला माझ्या समोर हजर करा. चैतन्यजीला समोर हजर केलं. चैतन्यजी विचारतात, स्वामीजी मला तातडीनं का बोलावलं? चैतन्या आज मला सत्य सांग. काय बाबा आजपर्यंत काय असत्य बोललो? काय असत्य बोलला हे मला माहिती नाही, पण तुझ्याकडून मला सत्याची अपेक्षा आहे. सत्य सांग. काय सांगू बाबा? सत्य सांग, तुझं नाव काय आहे? चैतन्य आहे बाबा. खोटं बोलू नको. आज गुरुच्या बोलण्यात एक वेगळा आवेश होता, प्रश्नातली ताकद वेगळी होती.
आता चैतन्यजी थर 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 कापू लागले. लट 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 पूर्ण अंग कांती कापते. घाबरले, गोंधळले. माझ्या गुरुला माझ्याबद्दल काही माहिती झालं की काय, या भीतीनं थरथर थरथर कापतायत. तोंडातून शब्द फुटेना. तत मम होऊ लागलं. तेवढ्यात रुक्मिणीला समोर उभं केलं. सिद्धोपंतांना समोर आणलं. सांग, ही युवा युवती, ही तरुण स्त्री कोण आहे? टचकन डोळ्यात पाणी आलं आणि पाय घट्ट धरले. बाबा, महात्मा, गुरुदेव, माफ करा मला. अंतःकरणातली संन्यास घेण्याची ओढ, त्या ओढेनं माझ्याकडनं हा अपराध झाला, ही चूक झाली. तरण्या ताठ्या पत्नीला सोडून मी इकडे आलो. पण कसं सांगू मी तुम्हाला, माझं मन प्रपंचात लागत नव्हतं, माझं मन तिथे थांबवत नव्हतं, म्हणून या सगळ्या गोष्टींचा त्याग करून मी इकडे आलो. माफ करा मला. माफी एकाच गोष्टीनं होईल चैतन्य. अरे, एखाद्या निष्पाप जीवाला असं वाऱ्यावरती सोडून संन्यास घेऊन असं काय मिळवणार आहेस तो? देवानं ज्या मार्गाने आपल्याला पाठवलं त्याच मार्गाने आपण आपलं जीवन व्यतीत करावं. रस्त्यावर चालायच्या अगोदर ठरवायचं हा रस्ता बरोबर आहे का नाही. आणि चालायला लागलं मग पुन्हा लक्षात आलं रस्ता चुकला तर तू पण चुकला, मग काहीच लागू शकत नाही हाताला. ज्या मार्गाने निघालात त्याच मार्गाने ध्येय पूर्ण करण्याचा माणसानं प्रयत्न करावा. अन्यथा तिथे जाऊन पुन्हा वापस यायचं, या गोष्टी बऱ्या नाहीत. अरे, निष्पाप जीव आहे रे हा रुक्मिणी. तुझे म्हातारे सासू सासरे यांचा तरी विचार करायचा होता. अरे, काय अपराध होता या लेकराचा. अरे, स्त्रीचं जीवन हे पतीवरती विसंबून असतं. ती जगते कुठे स्वतःसाठी, तुला माहिती नाही विठ्ठला. अरे, तू मिळावा, तू पुन्हा प्राप्त व्हावा, हिनं त्या पिंपळ वृक्षाला किती प्रदक्षिणा घातल्या. कुठेतरी चुकून ऐकलेलं का वाचलेलं आहे, 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या होत्या रुक्मिणी मातेनं. 1.25 लाख प्रदक्षिणा. रुक्मिणी मातेला तर आनंद झाला. पण आता विठ्ठलपंत अडचणीमध्ये. गुरुदेव, मी संन्यास दीक्षा घेतली, आता मी गृहस्थी कसा होणार? माझी आज्ञा तुला मान्य करावी लागेल. पुन्हा संसार स्वीकार. लक्षात घ्या, नंतर गृहस्थीचे संन्याशी झाले आणि संन्याशीचे पुन्हा गृहस्थी झाले. पण विठ्ठलपंतांनी संन्यास घेतल्यानंतर पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला, हे मान्य आहे आम्हाला. पण विठ्ठलपंतांनी मनानं स्वतःहून आणि खूप प्रपंच करण्याची आवड झाली म्हणून संसारात पुन्हा पडले नाही. विठ्ठलपंतांना गुरुची आज्ञा मान्य करावी लागली म्हणून त्यांना पुन्हा संसारात पडावं लागलं. जर यदा कदाचित रुक्मिणी मातेची आणि रामानंद स्वामींची भेट झाली नसती तर पुन्हा लग्नाचा किंवा प्रपंचाचा विचारच पुढे उभा राहिला नसता. त्यांनी पुन्हा संसाराकडे यावं हे ईश्वरी नियोजनाप्रमाणे आहे, हे मनाच्या नियोजनाप्रमाणे नाही. अजूनही विठ्ठलपंतांचं मन धजत नाही की मी संसार करावा म्हणून, अजूनही मन धजत नाही. पण गुरुची आज्ञा हे प्रमाण. विठ्ठलपंतांनी प्रायश्चित्त म्हणून काही कर्मकांड त्यांच्याकडून करून घेतली. त्या काळामध्ये काशी हे विद्वानांचं पीठ. धार्मिक कुठलेही प्रश्न असतील ते सगळे प्रश्न सोडवण्याची ताकद तिथल्या विद्वानांच्या मध्ये अजूनही. काशीच्या अभ्यासाला, काशीमधल्या विद्वानांना, काशीच्या ब्राह्मणांना, काशीच्या अभ्यासू लोकांना देशभरामध्ये मान्यता आहे अजूनसुद्धा तिथल्या विद्वत्तेला. मग त्या काळात तर किती मोठा मान असेल. मग त्या काळात रामानंद स्वामींनी विठ्ठलपंतांच्याकडनं जे काही प्रायश्चित्ताचं कर्मकांड होतं ते सर्व कर्मकांड करून घेतलं होतं, जेणेकरून प्रपंच करत असताना त्यांना कुठले दोष लागू नये म्हणून. हां, अभ्यास कमी असणाऱ्या लोकांनी त्यांना संन्यास पुन्हा हिनवलं, वाळीत टाकलं. हा कमी अभ्यास असणाऱ्या लोकांचा तो त्यांच्याबरोबर झालेला व्यवहार आहे. पण मुळात प्रपंचाला कुठलाच दोष लागू नये, कुठला प्रापंचिक दोष निर्माण होऊ नये याच्यासाठी रामानंद स्वामींनी पाहिजे ते सगळं कर्मकांड करून घेतलेलं होतं. विठ्ठलपंत, रुक्मिणी माता, सिद्धोपंत सर्वजण आळंदीला आले आणि गुरुच्या आज्ञेनं, गुरुचा शब्द मोडायचा नाही, इच्छा नसताना विठ्ठलपंतांना पुन्हा प्रपंचामध्ये पडावं लागलं. आता विठ्ठलपंत प्रपंच करणार आहेत. त्यांच्या प्रपंचाची वेल
त्या ठिकाणी पुढे चालणार आहे, पण पुन्हा त्यांच्या प्रपंचामध्ये त्यांना काय काय त्रास होतोय हेही आपल्याला पाहायचं आहे. पण एक 5 मिनिटाचं भजन तुमच्या सगळ्यांकडून करून घेईल. वयस्कर माणसं आहेत, कुणाला पाठीचा त्रास असतो, कुणाला गुडघ्याचा त्रास असतो, कुणाला झोपेचाही त्रास असतो. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, 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 रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. पुरुष मंडळी तुम्ही लाजताय थोडेसे, अजिबात लाजू नका. आम्ही तुमच्याकडे काही पाहणार नाही. आमच्यासाठी नका नाचू, या विश्वनाथासाठी नाचा. माझ्या ज्ञानोबा तुकोबारांना आनंद होईल का? वारकरी संप्रदायाचे आपण पायिक आहोत. आपल्या अंतःकरणामध्ये माऊली आहेत, आपल्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे. आपण वारकरी म्हणून स्वतःला घेतो ना, तर वारकरी पाऊल खेळा. जा विसरून स्वतःला, लाजू नका. 4-2 लोक पुढे येऊन गोल राऊंड करून नाचतायत, पण बाकीच्यांनी आनंद घ्यायचा. आम्ही अजिबात तुमच्याकडे पाहणार नाही, तुम्ही तुमचा आनंद घ्या. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. भूल जा फुटकर गाओ नाचो. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, हरी हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी बोल. रामकृष्ण हरी जय जय हरी बोल. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण
धन्यवाद. बसा खाली. बाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री संत हरी बाबा महाराज की जय. संत माधवनाथ महाराज की जय. श्री काशी विश्वेश्वर भगवान की जय. माऊलींचं पवित्र चरित्र, त्या पवित्र चरित्राचा प्रवास आपल्या सर्वांचा चाललेला आहे. विठ्ठलपंत रुक्मिणी माता आळंदीमध्ये येऊन राहत आहेत. सिद्धोपंतांना आनंद आहे, माझा जावाई वापस आला. रुक्मिणी मातेला आनंद आहे, माझा पती मला मिळाला. पण माहिती नाही या आनंदाला कोणाची तरी नजर लागणार होती. नजर ही कोणाची तरी एकाची लागत असते, पण या दोन जीवाच्या सुखी संसाराला अवघ्या आळंदीची नजर लागावी. जीव दोन आणि नजरे तर अनेकांच्या, कसे टिकणार? अरे एक नजर लागली तर माणूस हैराण होतो. जिथे अनेक नजरा खिळलेल्या आहेत त्यांचं जीवन सुखानं कसं भरेल? माझा पती मला मिळाला, आनंद, पण आता कानावर काहीतरी वेगळं येतंय. अरे ना गृहस्थीतून संन्यासी झाला, संन्यासाचा गृहस्थी झाला रे हा. यांना धर्म भ्रष्ट केला, धर्म बुडवला विठ्ठलपंतांनी. सिद्धोपंत, धर्म मार्तंडामध्ये तुमचं स्थान महत्वाचं मोलाचं आहे. अरे जे जगाला धर्माची शिकवण देतात त्यांच्याच घरामध्ये जर धर्म मोडण्याची क्रिया होत असेल तर हे तुम्ही कसं पाहवताय? तुमच्या डोळ्यांना कसं पाहवताय? हे तुमची मुलगी आहे म्हणून. मुलीचे कष्ट, मुलीचं दुःख तुम्हाला पाहवत नाही म्हणून तुम्ही या चुकीच्या मार्गाने निघालेला आहात. आज तुमच्या जावयानं संन्यास घेतला होता, संन्यासाचा पुन्हा गृहस्थी झाला, घरात ठेवलाच कसा? आता एक नाही दोन तोंडातून आवाज निघाला बाहेर. दोन तोंडाचे चार तोंड झाले. चाराच्या आवाजाला आणखी 8 लोकांचं बळ मिळालं. अरे 8 जण जे बडबडत होते त्यांना 16 जण येऊन भेटले. अरे जे 16 जण बडबड करत होते त्यांना 32 लोकांचं बळ मिळालं. संख्या वाढतच गेली. ऐकण्यासाठी कान 2 होते, पण बडबड करणाऱ्यांची संख्या हजारोवर होती. यांनी धर्मभ्रष्ट केला. आळंदीसारख्या पवित्र स्थळावरती अशा धर्मभ्रष्ट यांना राहण्यासाठी जागा नाही. हाकलून द्या यांना, काढून द्या आळंदीतून. सिद्धोपंतांना या गोष्टीचा त्रास होऊ लागला. वाळीत टाका यांना. वाळीत टाकण्यासारखं दुःख दुसरं कोणतंच वाईट नाही. सुरुवात कशी झाली पहा. वाळवी लागणं चांगलं असतं का? त्यातूनच हे वाळीत टाकणं आहे. जसं वाळवी लागणं चांगलं नाही, आतून पोखरल्या जातं, तसं वाळवीत टाकलेला माणूस आतल्या आत पोखरल्या जातो का? कुणी बोलत नाही, कुणी जवळ येऊ देत नाही, बैठकीत कुणाच्या बसता येत नाही. काय असेल? अरे माणूस माणसापासून दूर राहू शकत नाही, मग हा वाळीत टाकलेला माणूस समाजाविना जगेल कसा? कुठेतरी विचारांची देवाणघेवाण, कुठेतरी आपल्यापणाची देवाणघेवाण, कुठेतरी मन मोकळं करायला जागा, कुठेतरी भावना व्यक्त करायला जागा, कुठेतरी समजून घेणारे, कुठेतरी दुःख वाटून घेणारे. पण या सगळ्याच जागा, सगळे दरवाजे, सगळे मार्ग यांच्यासाठी बंद झालेले. कशी जगतील? समाजाविना माणूस तर जगू शकत नाही. बरं, वाळवीत एक नाही, म्हातारपणात आयुष्यभर वजनात जगलेले सिद्धोपंत त्यांना सुद्धा
आपल्यामुळे आपल्या म्हाताऱ्या सासू सासऱ्यांना हा त्रास नकोय. विठ्ठलपंत रुक्मिणी माता दोघेही सुज्ञ होते, शहाणे होते. समजावून सांगितलं, आई बाबा आमच्यामुळे तुम्हाला त्रास नको. या वयात आयुष्य तुमचं वजनामध्ये गेलं, स्वतःच्या थाटात राहिलात आणि या वृद्धापकाळामध्ये उतारवयात तुमची ही अवस्था ही आम्हाला नाही सहन होणार. आमच्यामुळे तुम्हाला त्रास नको. सोडलं सासू सासऱ्यांचं घर, आई वडिलांचं घर त्यागलं. विठ्ठलपंत रुक्मिणी माता सिद्ध बेटावरती येऊन राहू लागले. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीला सिद्धता आहे. मंदिर सिद्धेश्वराचं, सासऱ्याचं नाव सिद्धोपंत आणि जिथे राहिले त्याला म्हणतात सिद्ध बेट. का? आयुष्यात सिद्धता होती पण त्याला थोडासा अवकाश होता. पण सारखं सिद्ध 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 हा सिद्धाशी चाललेला त्यांचा त्या ठिकाणी संघर्ष म्हणा किंवा त्यांच्याशी संलग्नता. सिद्ध बेटावरती राहिले. मिळल ती वनातली फळं खावी, त्याच्यावरती जगावं. काड्या काटक्यांचं झोपडी बनवली, त्यात ते राहू लागले. शेणामातींना सारवून घेत होते. त्याच्यात छोटंसं देवघर केलेलं. जमेल त्या पद्धतीनं जीवन व्यतीत करण्याचं चाललेलं आहे. भिक्षेत मिळेल ते खावं. कधी कधी भिक्षाही मिळत नाही. मानहानी तर रोज त्यांच्या पदरी पडलेलीच होती. सन्मानानं जगण्याचं त्यांना त्या ठिकाणी सद्भाग्य नव्हतं. आपल्या लेक जावयाच्या जीवनातलं दुःख पाहून सिद्धोपंतांना वाईट वाटत होतं. पण सांगू, आता देवाला स्वतःचा शब्द पूर्ण करण्याची वेळ आलेली होती. विठ्ठलपंत रुक्मिणी माता सिद्ध बेटावरती राहतात. आहे त्या परिस्थितीमध्ये परिस्थितीशी तोंड देऊन त्या ठिकाणी जगतात. निसर्गाच्या नियमाप्रमाणे रुक्मिणी माता गर्भवती राहिल्या आणि 9 महिने 9 दिवस जेव्हा पूर्ण झाले तेव्हा माघ वद्य प्रतिपदेला शके शालिवाहन 1195ला सुंदर असा मुलगा रुक्मिणी मातेच्या पोटी जन्माला आला. त्या बाळाच्या डाव्या दंडावरती त्रिशूल असं चिन्ह होतं. आणि सुंदर जेव्हा गोंडस बाळ पोटी जन्माला आला तेव्हा विठ्ठलपंत रुक्मिणी माता दोघांनाही आनंद झाला, प्रचंड आनंद झाला. आनंदाला पारावार नाही. स्वर्गातून देवदेवतांनी पुष्पवृष्टी केली. स्वर्गात देवांच्या टाळ्यांचा कडकडाट. खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. सांगू, आनंदामध्ये संन्याशाच्या पोटी मूल जन्माला आलं याचं सुद्धा लक्षात भान नाही किंवा या दुःखाला विसरून गेले. अरे संन्यासाचा गृहस्थी झाला, रोज उठल्यापासून ते कानावर, पण विसरले. खरंच घरामध्ये छोटंसं बाळ जेव्हा जन्माला येतं ना तेव्हा सुनबाईला सासू सासऱ्याचं बोलणं सुद्धा, द्वेषानं बोलणं सुद्धा कमी होतं. तिच्या चुका पदरात घेतल्या जातात. तिला माफी नसते, ती त्या लेकराकडे पाहून माफी असते. तसंच काही काळ हे विसरले दुःखाला. जो बाळ सुंदर असा पोटी जन्माला आलेला त्या बाळाचं नाव निवृत्ती असं ठेवण्यात आलं. भगवान श्री शंकराचा अवतार, त्रिशूलाचं चिन्ह, त्याचं लक्षण, सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार. आणि मग निवृत्तीनाथ लहानाचे थोडेसे मोठे होत आहेत. त्याच्यानंतर 2 वर्षाच्या अंतरानं रुक्मिणी मातेनं दुसऱ्या बाळाला जन्म दिला. 2 वर्षाचं अंतर. श्रावण महिना आहे, अष्टमी तिथी आहे आणि मध्यरात्रीला ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्माचा जन्म झाला. देवाचा जन्म श्रावण महिन्यात अष्टमीच्या रात्री, मध्यरात्री भगवान श्रीकृष्ण परमात्माचा जन्म झाला. तो देशभरामध्ये आपण साजरा करतो गोकुळ अष्टमी म्हणून. आणि तोच आता हा पर्वकाळ मला वाटतं येणाऱ्या 18 तारखेला गोकुळ अष्टमी आहे. तोच पवित्र महिना आहे. त्याच पवित्र महिन्यामध्ये श्रावण मासामध्ये अष्टमीची रात्र, मध्यरात्रीला ज्या काळात भगवान श्रीकृष्ण परमात्माचा जन्म झाला अगदी त्याच वेळेला रुक्मिणी मातेनं दुसऱ्या गोंडस बाळाला जन्म दिला. सुंदर असा पुत्र पोटी जन्माला आला. महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. माऊली ज्ञानोबरायांचा जन्म झाला. बाळाचं नाव ज्ञानेश्वर ठेवलं. ज्ञानाचा जो ईश्वर तोच ज्ञानेश्वर. भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे महाविष्णूचा अवतार आहेत आणि त्याच श्री विष्णूचा अवतार माऊली ज्ञानोबराय आहेत.
जन्माची तिथी नक्षत्र सगळं काही दोघांचं सारखंच. अशा पद्धतीनं माऊलींचा जन्म झाला. कार्तिक शुद्ध पौर्णिमा. आता रुक्मिणी माता माऊलींच्या जन्मानंतर आणखी 2 वर्षाचं अंतर आणि 2 वर्षाच्या अंतरानं कार्तिक शुद्ध पौर्णिमा मध्यरात्रीला शके 1199 या इसवी सणामध्ये रुक्मिणी मातेनं सुंदर अशा बालकाला जन्म दिला. ब्रह्मा सोपान तो झाला. साक्षात ब्रह्मदेव सोपान काकाच्या रूपानं रुक्मिणी मातेच्या पोटी अवतरले. पुन्हा एकदा स्वर्गामध्ये देवदेवतांना आनंद. एवढ्या टाळ्या वाजवाना की बस. अरे आनंद कुणाचा साजरा करायचा असतो? जे साक्षात त्या ठिकाणी ईश्वरी अवतार संत रूपात प्रगटले तुमच्या आमच्या कल्याणासाठी. त्यांचं स्वागत आपण इथे कथेच्या माध्यमातून टाळी वाजवून या भूमंडलावरती करणार आहोत. खूप आनंद झाला. सोपान काकांचा जन्म झाल्यानंतर सिद्धोपंतांना आकस्मिक मृत्यू आला. सिद्धोपंत म्हणजे रुक्मिणी मातेचे वडील. पण परिस्थिती अशी झाली ना, सिद्धोपंताचा जो देह होता त्याला चितेवर घेऊन जाण्यासाठी सुद्धा कोणी नाही. वजनात आयुष्यभर जगलेला माणूस, पण लेक आणि जावयाला वाळीमध्ये टाकलेलं सिद्धोपंत स्वतःच्या जीवाला खात होते. अचानक मृत्यू प्राप्त झाले. पण सिद्धोपंत जेव्हा मरण पावले तेव्हा सिद्धोपंतांची जी शेवटची स्थिती होती ती अतिशय वाईट झाली. विठ्ठलपंतांना वाईट वाटलं या सगळ्या गोष्टीचं. विठ्ठलपंतांनी त्या ठिकाणी अग्निडाग दिला. पुन्हा मन दुःखामध्ये बुडून गेलं. अरे अजूनही समाज या गोष्टीला विसरलेला नाही. आपल्याबद्दल जो रागरोष यांच्या मनामध्ये आहे, जो तिरस्कार आहे, तो आहे तसाच आहे. पण माझ्या सासऱ्यानं काय केलं होतं की एवढी मेलेल्या माणसाची एवढे कोणी हाल करत नाही, पण यांच्या वाट्याला आपल्यामुळे ही अवस्था प्राप्त झाली. यानं दुःखी झाले विठ्ठलपंत. आणि शके 1201 मध्ये पुन्हा रुक्मिणी माता गर्भवती राहिल्या. आणि रुक्मिणी मातेनं माध्यान्ह काळाला आश्विन शुद्ध प्रतिपदा, थोडीशी आकडेवारींकडे तिथींकडे लक्ष द्या. आश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजे घटस्थापनेचा पहिला दिवस, की ज्या दिवशी घट स्थापले जातात. आणि महाराष्ट्रामध्ये जो नवरात्राचा पर्वकाळ असतो आश्विन महिन्यातला मोठ्या प्रमाणात साजरा करतात. वर्षभरात 4 नवरात्र येतात. पूर्ण 12 महिन्यामध्ये 4 नवरात्र असतात. पहिला नवरात्र चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध दशमी आणि पौर्णिमेला, चैत्री पौर्णिमेला महत्त्व आहे आपल्याकडे. दुसरा नवरात्र आषाढ शुद्ध प्रतिपदा, तो आषाढ शुद्ध दशमी आणि त्याच्यानंतर पंढरपूरची देवशयनी एकादशी येते. हा दुसरा नवरात्र. तिसरा नवरात्र आहे का आश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजे आता येणारा घटस्थापना आपल्याकडे चालते ना, तो आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमीला पारणं फिटतं आणि विजयादशमी आपल्याकडे साजरी करतात. याच्यानंतर येणारी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा असते. आषाढातली येणारी पौर्णिमा ती व्यास पौर्णिमा, त्याला आपण गुरुपौर्णिमा म्हणतो, ती पौर्णिमा असते. पहिली चैत्रातली पौर्णिमा हनुमंतराचा जन्म म्हणून चैत्री पौर्णिमा साजरी करतो आपण. आता ऐका, माघ महिन्या आता 3 तुम्हाला सांगितले नवरात्र. वर्षभरातला चौथा नवरात्र माघ शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध दशमी आणि त्याच्यानंतर येणारी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा. म्हणजे सगळ्या गोष्टी अशा एवढ्या सुंदर आहेत ना, मनाला आकर्षण करणाऱ्या आणि काहीतरी एक सुंदर अनुभूती देणाऱ्या आहेत. आपल्याला वर्षातला एकच नवरात्र माहिती आहे, पण वर्षभरात 4 नवरात्र आहेत. या 4 पैकी एकच नवरात्र आपण आपल्याकडे साजरा करतो. तर जो साजरा आपण करतो त्याच नवरात्राला आश्विन शुद्ध प्रतिपदेला आदि माया जगन्माया महामाया भगवती जगदंबा महाशक्ती भगवती शक्ती रूपात ब्रह्मचित्कला मुक्ताई रूपानं रुक्मिणी मातेच्या पोटी अवतरल्या. मुक्ताबाई माऊली की जय, निवृत्तीनाथ महाराज की जय, संत ज्ञानेश्वर महाराज की जय, सोपान काका महाराज की जय, ब्रह्मचित्कला आदि माया मुक्ताबाई की जय. 4 लेकरांचा जन्म झाला
आणि या 4 लेकरांच्या खेळण्या बागडण्यामध्ये, यांचं कोड कौतुक पुरवण्यामध्ये विठ्ठलपंत रुक्मिणी माता आपण वाळीत आहोत हे सुद्धा विसरून गेले. निवृत्ती दादांनी माऊलींनी छोटे छोटे शब्द बोलावेत, बोबडे बोबडे शब्द बोलावेत. त्या शब्दांना यांनी हरवून जावं स्वतःला. पोटाला भूक लागते का? कुठल्या गोष्टीची प्रपंचात कमी आहे का? कशाचं लक्षण आहे? आनंदामध्ये आहेत. जैसा स्वभाव माये बापांचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिकत याचा संतोष आधी. लेकराच्या बोबड्या बोबड्या शब्दानं माय बापाला आनंद होत असतो. लेकराचे बोबडे शब्द कानावर जेव्हा पडतात तेव्हा माय बापांना वेदाच्या रुचा ऐकल्याचा आनंद मिळतो. वेदांच्या रुचा आम्ही ऐकल्या. अरे वेदाची रुची ऐकण्यात आनंद नाही, तेवढा नातवंडाचे शब्द कानावर पडण्यात आनंद आहे. एवढा हर्ष आहे माणसाला. मग छोट्या छोट्या लेकरांच्या बाललीला पाहून, माऊलींची बाललीला, सोपान काकांचं रांगणं, माऊलींचं हाताला धरून चालणं, निवृत्ती दादांचं शहाणपण, तर मुक्ताबाईंचं किलकिल हसणं, या सगळ्या गोष्टीनं विठ्ठलपंत रुक्मिणी माता स्वतःला विसरून गेले, विसरले स्वतःला. मुलं हळूहळू लहानाची मोठी होऊ लागली. लहानाची मोठी होत असताना जेव्हा निवृत्ती दादा 8 वर्षाचे झाले तेव्हा विठ्ठलपंतांच्या मनामध्ये एक प्रश्न उभा राहिला. आपल्या लेकराच्या मौजी बंधनाचं काय? यांचं जोपर्यंत मौजी बंधन होत नाही तोपर्यंत यांच्या पुढच्या काही यांच्या जीवनातल्या गोष्टी आहेत ते होऊ शकत नाही. लेकरांना मौजी बंधनाची आज्ञा द्यावी, परवानगी द्यावी, याच्यासाठी विठ्ठलपंत ब्रह्मवृंदांच्याकडे गेले आणि ब्रह्मवृंदांना विचारलं, आम्हाला आमच्याकडनं चूक झाली, आम्हाला वाळीमध्ये टाकण्यात आलं, एवढ्या वर्षापासून आम्ही समाजातून बाहेर आहोत, आम्ही आमचं दुःख मांडण्यासाठी तुमच्याकडे आलो नाही, पण आमच्या निष्पाप लेकरांना समाजानं स्वीकारावं, यांना मौजी बंधनाची परवानगी द्यावी. आता यांचं वेळेत मौजी बंधन झालं तर पुढचे जे काही 16 संस्कार आहेत त्यांच्या जीवनातले, त्या 16 संस्कारासाठी त्या ठिकाणी आम्हाला पुढची तयारी करता येईल, आम्हाला काहीतरी दिशा द्या. जे दुःख आम्ही आयुष्यभर आमच्या जीवनामध्ये भोगलं, आमच्यामुळे आमच्या सासऱ्यांच्या जीवनामध्ये दुःख आलं, ते दुःख आम्हाला आमच्या लेकरांच्या जीवनात पाहायचं नाही. चुका आमच्या आहेत. आमच्या लेकरांना दुःख का? त्यांच्या वाट्याला हे दुःख येऊ नये. कारण वाळीत टाकण्याचं दुःख काय असतं? बहिष्काराचं दुःख काय असतं? समाजात मानहानी खाली मान घालून जगण्याचं दुःख काय असतं? अपमानित जीवन जगण्याचं दुःख काय असतं? हे जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे, असं कळत नाही. माझी विनंती ब्रह्मवृंदांना, आम्हाला न्याय द्या. मला नकोय, माझ्या लेकराला समाजात स्वीकारा. संन्याशाची मुलं समाजानं स्वीकारायची कशी? कुठल्या धर्मग्रंथात आहे की संन्याशानं मुलं जन्माला घातली आणि त्या मुलाला समाजानं स्वीकारलं? कोणीतरी जोरात बोललं, टचकन डोळ्याला पाणी आलं. पुन्हा मनाला घट्ट केलं, सावरलं मनाला. हात जोडतो तुम्हाला, आम्हाला अजून वाटेल ती शिक्षा द्या, पण आमच्या लेकराला स्वीकारा. चूक आमची आहे, आमच्या लेकरांचा काही दोष नाही. कुठेतरी वेळी समजूत घालायची, काहीतरी वेळ काढून न्यायची, वेळ चाल ढकल करायची. सांगितलं एकानं, जा नाशिकच्या ब्रह्मगिरीला, त्र्यंबकेश्वरला, आणि त्र्यंबकेश्वरला जाऊन ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घाला. कारण ब्रह्मगिरी ब्रह्महत्येचं अनेक प्रकारचे दोष, त्या पापाचं क्षालन करणारा आहे ब्रह्मगिरी. आणि तो ब्रह्मगिरी ज्या जिल्ह्यामध्ये आहे, अशा पवित्र जिल्ह्यामध्ये तुम्ही सगळी माणसं आहात, महाभाग्यवान आहात तुम्ही. तुम्हाला सादर वंदन आमचं वारंवार वंदन. पवित्र जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी विहार करणारी माणसं आहात तुम्ही. कुठेतरी मनाची समजूत, काहीतरी आपल्याला सांगितलंय, मग आपण तिकडून जाऊन आलो की आपल्याला न्याय मिळेल. 4 लेकरं, आपली पत्नी, काय असेल शिधा सामुग्री बरोबर घेतली आणि विठ्ठलपंत त्र्यंबकेश्वरी निघाले. त्र्यंबकेश्वरला आले भगवान.
त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं. पवित्र अशा कुशावर्त कुंडामध्ये स्नान केलं, गोदावरी मातेमध्ये स्नान केलं, वंदन केलं आणि ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालण्यासाठी विठ्ठलपंत आपली 4 लेकरं आणि आपल्या पत्नीला घेऊन फिरू लागले. ब्रह्मगिरीचा त्या काळचा जो परिसर होता तो दाट जंगलानं भरलेला होता. अडचणी नव्हता, पायवाट नीट नव्हती, माणसांची वस्ती नव्हती. जंगलामध्ये हिंस्र पशु, श्वापद, कधी कोणता पशु हल्ला करेल सांगता येत नाही. दाट किर्र वन होतं, दाट झाडी होती, रातकिड्यांची किरकिर होती. दिवसा सुद्धा माणसाला भीती वाटत होती. पण आपल्याला सांगितलंय ना, पापाचा हे पाप क्षालन करण्यासाठी प्रदक्षिणा घालावी लागेल. तर लेकरांना घेऊन छोटीशी मुक्ताई रुक्मिणी मातेच्या कडेवर आहे. सोपान काका विठ्ठलपंतांच्या खांद्यावर आहेत. निवृत्ती दादा पुढे चालतात तर ज्ञानराजाच्या बोटाला धरलेला आहे. चित्र डोळ्यासमोर आणा. ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालतात. प्रदक्षिणा घालत असताना दूरचा तो परिसर पूर्ण पायथ्याला शिखरापासून अशी प्रदक्षिणा चालू झाली आणि प्रदक्षिणा करत करत असताना सायंकाळ झाली. अचानक सोसाट्याचा वारा सुटलेला आहे. एक प्रचंड वादळ आलेलं आहे. त्या वादळामध्ये वीज चमकली. काळोख अंधार आहे. घाबरले, भयभीत झाले. अचानक वारा कुठून आला? हे आभाळ अचानक कुठून आलं? घाबरले, भयभीत झाले. तेवढ्यामध्ये त्या दाट किर्र वनामध्ये वाघाच्या डरकाळीचा आवाज आला. भयंकर अशी डरकाळी फोडली जे वाघानं. विठ्ठलपंत भयभीत झाले, घाबरले, लेकरं घाबरली. जिकडे त्या ठिकाणी जागा दिसेल तिकडे जीव घेऊन पळू लागली. पण तेवढ्या पळापळीमध्ये निवृत्ती दादा कुठे गेले कुणाला तपासच नाही. वादळ थांबलं, ढग बाजूला गेली, वाघाचा आवाजही बंद झाला, विजांचा कडकडाट बंद झाला, थोडासा प्रकाश झाला आणि त्या प्रकाशामध्ये पाहिलं माऊली सापडले, सोपान काकाही मिळाले. मुक्ताई तर आईच्या गळ्याला लपेटलेली होती. पण या 4 लेकरामध्ये एक लेकरू आपल्यातून चुकलं. निवृत्तीनाथ दिसले नाही. आईनं हंबरला फोडला, माझा निवृत्ती कुठे? स्वामी माझा बाळ कुठे? जिथपर्यंत पाहता येईल तिथपर्यंत पाहत होते. रुक्मिणी माता आई आहेत. लेकरू चुकलं. रुक्मिणी मातेला सुचेना माझं बाळ कुठे असेल. रुक्मिणी माता पळत सुटतायत अडचणीच्या आत रस्त्यामध्ये. विठ्ठलपंत थांबवण्याचा प्रयत्न करतात. रुक्मिणी असं वेड्यासारखं कडू नका. एका लेकराच्या मागे निघाला, 3 लेकरांचा विचार करा. तुम्हाला वाटतं का तुमचंच प्रेम तुमच्या लेकरावरती आहे? माझं देखील प्रेम माझ्या बाळावरती आहे. पण काही गोष्टी संयमाने घेतल्या जातात. गडबडीमध्ये कुठला निर्णय किंवा भावनेच्या आहारी जाऊन काही गोष्टी करायच्या नसतात. जरा परिस्थितीचा अभ्यास करा आणि नंतर कुठे पळायचं ते ठरवा. 2 शब्दात रुक्मिणी माता शांत झाल्या. आईचं अंतःकरण आहे. थांबवलं स्वतःला पण अश्रूला थांबवू शकल्या नाही. रुक्मिणी माता, निवृत्ती, माझा निवृत्ती, माझा बाळ कुठे असेल? संध्याकाळच्या वेळेला आसरा कुठे मिळेल तिथे त्यांनी थांबल्या. दुसऱ्या दिवशी पहाटेच उठले, पुन्हा लेकराचा शोध घ्यायला लागले. तब्बल आठवडा गेला, लेकरू भेटना. कुठे असेल माझा बाळ? अन्न गोड लागेना. विठ्ठलपंतांच्या जीवनात किती अडचण. अरे स्वतःच्या पोटचा गोळा, काळजाचा तुकडा हरवला, त्यांनाही दुःख होतं. पण एकीकडे पत्नीला आणले, बाकीच्या लेकरांना समजूत घालायची. असं दुहेरी संकट विठ्ठलपंतावरते. विठ्ठलपंत सावरण्याचा प्रयत्न करतात. पण सांगू तुम्हाला, छोटेसे असणारे निवृत्ती दादा जे चुकले वाघाच्या डरकाळीनं, ते एका गुफेमध्ये गेले. त्या गुफेमध्ये आत 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 असं जात असताना त्यांच्या कानावरती एक ध्वनी पडला. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. कानावर ध्वनी पडला, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. जवळ येऊन पाहिलं, अरे एवढ्या किर्र घनदाट वनामध्ये गुफा आणि या गुफेमध्ये धुणी पेटलेली. आवाजही येतो श्री गुरुदेव दत्त. कोण आहे? त्या पेटलेल्या धुनीच्या प्रकाशात पाहिलं
आतमध्ये थोडासा असा चौथारा होता आणि त्याच्यावरती एक तेजपुंज महात्मा बसलेले होते. त्या तेजपुंज महात्म्याला पाहिलंय. हातामध्ये शिंगी पुंगी होती, जटाधारी होते, कंठामध्ये शैली होती. अनेक प्रकारची योगाची जी काही लक्षण आणि आयुध असतात तर सगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी सुंदर वैभव त्या साधूला सजलेलं होतं. जटाधारी साधूच्या जवळ गेले, चरणावर मस्तक टेकवलं आणि चरणावर मस्तक टेकवल्यानंतर त्या महात्म्यानं आवाज दिला, निवृत्तीनाथ या. आतापर्यंत फक्त निवृत्ती होते, पण नाथांच्या तालमीमध्ये गेले पण निवृत्तीच्या पुढे नाथ हा शब्द लागला. शिंगी पुंगी धारण केलेला जो महात्मा होता, भस्म कपाळी लावलेलं होतं, जटा होत्या, रुद्राक्षाच्या माळा होत्या, व्याघ हरणाच्या कातडीवरती बसलेले होते, कमंडलू, त्रिशूल, कफणी, झोळी, चिमटा या सगळ्या संन्याशी आयुधानं सजलेले महात्मे. त्या महात्म्याचं नाव होतं गहिनीनाथ महाराज की जय. श्री संत गहिनीनाथ. आणि गहिनीनाथ महाराज निवृत्ती दादांना जवळ घेतात. निवृत्ती, तुमचीच वाट पाहत होतो, कारण तुमच्याकडे ज्ञान देऊन तुमच्या माध्यमातून पुढे एक शिष्य तुम्हाला मिळेल. त्या शिष्याच्या माध्यमातून आजपर्यंत नाथपंथानं जे ज्ञान एक गुरु एक शिष्य परंपरेनं चालवत आणलंय, आता काळ थोडासा येणारा पुढचा संघर्षाचा आहे, म्हणून त्या ज्ञानाला खुलं करण्याची गरज आहे. आणि ते ज्ञान खुलं करण्यासाठी तुम्ही योग्य गुरु आहात आणि तुमचा शिष्य सुद्धा तुम्हाला योग्य मिळणार आहे की त्याच शिष्याच्या हातनं ही क्रांती होणार आहे ज्ञान खुलं करण्याचे. निवृत्ती दादांना त्या ठिकाणी आत्मबोध दिलेला आहे, मंत्र दीक्षा दिली. आणि कान देऊन ऐका, गहिनीनाथांनी निवृत्ती दादांना कृष्ण उपासना दिलेली आहे. कोणत्या देवाची उपासना? कृष्ण उपासना. थोडस चिंतन करायचं कधी कधी आपण. निवृत्तीनाथ हे कुणाचा अवतार आहेत? भगवान शंकराचा. भगवान शंकर स्मरण कुणाचं करतात? रामाचं, म्हणजे श्री विष्णूचं. शंकराच्या चित्तात श्री विष्णू आहे आणि विष्णूच्या चित्तामध्ये श्री शंकर. भजन करी महादेवन, रामपूजी सदाशिव. आता निवृत्तीनाथ स्वतः शंकराचा अवतार, पण इथे दीक्षा देणार आहेत गहिनीनाथ. गहिनीनाथांना आदिनाथ गुरु भगवान श्री शंकर, मूळ नाथपंथीयांचे गुरु, आदिनाथ गुरु, सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला आणि गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. आता पुढे तर माहिती आपल्याला ज्ञानदेव सार चोजविले, ते पुढे पाहायचंय. पण ऐका, मूळ आदिनाथ भगवान श्री शंकर, गहिनीनाथांना भगवान श्री शंकराची उपासना निवृत्तीनाथांना देता आली असती तरीही त्यांनी कृष्ण उपासना का दिली? तर निवृत्तीनाथ मुळात भगवान श्री शंकराचा अवतार आहेत आणि शंकराच्या आवडीचा विषय म्हणजे भगवान श्री विष्णू आहेत. हेच मूळ कारण आहे की तिथे त्यांना कृष्ण उपासना दिलेली आहे. बरं, कृष्ण उपासना दिली याला पुरावा काय? एक अभंग आहे. आदिनाथ गुरु हरिपाठामध्ये गुरु परंपरेचा अभंग म्हणत असताना आदिनाथ गुरु हा अभंग घेण्याच्या अगोदरचा अभंग कोणता? आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्रा लाधले, सहज स्थिती तेची प्रेम मुद्रा गोरक्षादी धली, पूर्ण कृपा केली निवृत्ती गहिनी, कृपा केली पूर्ण, कुळ हे पावन. पुढचं काय त्याचं? कुळ हे पावन कृष्ण नामे. म्हणजे लक्षात घ्या, संन्याशाची मुलं, संन्याशाची मुलं, संन्याशाची मुलं, अगदी सगळ्या घराण्याला त्या ठिकाणी एकाच गोष्टीनं धरलेलं. मग त्याच कुळाला पवित्र करण्याचं काम. कोणती उपासना? कुळ हे पावन कृष्ण नामे. आपल्याही घराण्यामध्ये, आपल्याही कुळामध्ये कुठला जर दोष असेल किंवा जर कोणी त्या ठिकाणी दोष म्हणून असं जर बोलत असेल आणि त्या घरामध्ये जर कृष्ण उपासना केली तर कुळाचा दोष नष्ट होतो. याच्यातून हे आपण घेण्यासारखं आहे. आता जिथपर्यंत माझी बुद्धी काम करते तिथपर्यंत मी तुमच्याशी बोलते.
हे काही कुठल्या ग्रंथात वाचलेलं नाही, हे माझ्या अंतःकरणातून बाहेर पडलेलं आहे. जे अंतःकरणातून बाहेर पडतंय ते बुद्धीतून नाही, भावनेतून आणि संतांच्या अभंगातून. अभंगामध्ये माझी बुद्धी जिथपर्यंत विचार करते तिथपर्यंत मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते. कुठलाही कुलाचाराचा दोष असेल तर तुम्ही कृष्ण उपासना करून त्या दोषापासून निवृत्त होऊ शकता. निवृत्ती दादांना कृष्ण उपासना दिलेली आहे. नंतरचा प्रसंग एक दिवस माऊली ज्ञानोबाराय ब्रह्मगिरीच्या त्या पवित्र परिसरामध्ये चौफेर फिरत असताना त्यांनी पाहिलंय ब्रह्मगिरीच्या वनामध्ये एका दगडावरती, एका शिळेवरती, शिळेवर नाही, शिळेवर एक तेजपुंज महात्मा बसलेला आहे. ध्यानामध्ये आहे, शिंगी पुंगी आहे, कफणी. संगीत संत कथा कथाकार रामायणाचार्य हभप साध्वी सोनाली दीदी करपे. समस्त ग्रामस्थ पांगरी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक.